नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। महाबळेश्वर बस आगारात 2 कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न। महाबळेश्वर बस आगारात 2 कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या छतावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली। ही घटना दुपारी 2च्या सुमारास उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार अशोक शंकर सपकाळ वय 42 राहणार भोलावडे तालुका भोर जिल्हा पुणे व विनोद शिवाजी सुतार वय 42 राहणार कारवे तालुका कराड जिल्हा सातारा हे दोघेही महाबळेश्वर बस आगारात कार्यरत कर्मचारी आहेत। मागील काही दिवसांपासून बदलीसाठी ते सातत्याने प्रयत्न करत होते। त्यांनी दिलेला अर्ज सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्राजक्ता सूर्यकांत मोहिते यांनी पुढील कारवाईसाठी विभागीय कार्यालयाकडे पाठवला होता, परंतु बदलीचा अधिकार विभागीय नियंत्रण अधिकारी सातारा यांच्या अखत्यारीत असल्याचे वारंवार सांगूनही दोन्ही कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। प्राजक्ता मोहिते यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हकीकत अशी की या दोघांनी बदली न झाल्यास आत्महत्या करू अशी धमकी दिली होती। अखेर त्यांनी महाबळेश्वर आगाराच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलीस, नगर परिषद प्रशासन तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही कर्मचाऱ्यांची समजूत काढत त्यांना सुरक्षित खाली उतरवले। या प्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून हवालदार संतोष शेलार पुढील तपास करत आहेत। सुदैवाने पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली। सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। विशेष प्रतिनिधी नौशाद सय्यद, सातारा।